आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात। थँक्यू शशिकांत दिसले साहेब, तुमचा आज आयोजन आज सक्सेस झाला। अगदी तुम्ही पाहिलेलं स्वप्न आता सत्यामध्ये उतरलं आणि कुठलाही गालबोट न लागता स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आणि पुढच्या वर्षी मात्र ही स्पर्धा तुम्हाला भव्य दिव्य दिमागदार सोहळ्यानं खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल। तर आपण आता वैयक्तिक पारितोषिकाकडे जाऊया। तर चला फायनलच्या सामन्याचा सामनावीर ठरलाय। तर फायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो तर रोहित पाटील, 10 बॉल 33। रोहित या बा, रोहित पाटील क्या बात आहे, यशाची ही पोच पावती तुम्ही पाहताय। शशिकांत दिसले साहेब आपण यावं, सत्यवान दिसा आपण यावं, आतुभाई आपण यावं, योगेश पाटील आपण यावं, सर्व कमिटी मेंबर्स यावं या ठिकाणी। तर जय हनुमान क्रिकेट संघ प्रशांत बलाडे आपले सर्व खेळाडू घेऊन आपण या। जय हनुमान क्रिकेट संघ महालुंगी आपण देखील सर्वांनी यावं। तर तिन्ही पंच या, राम पाटील यांचं झालंय, बालू यावं, माली साहेब आपण यावं। मंडप डेकोरेटर आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रशांत यावं, माली साहेब आपण देखील यावं। प्रशांत जबरदस्त तुम्ही या ठिकाणी विकेटची आखणी केली, संपूर्ण वर्तुळाकार मैदान म्हणजे ड्रोनला पाहायला जरी गेलो तरी कुठेही वाकडे तिकडे नाही, बरोबर परफेक्ट। चला तिन्ही पंचांचा आपण सन्मान आपण करूया। तर तिन्ही पंचांचा आपण इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। तर ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जाईल। पंच आमचे माली सर यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने। जबरदस्त कामगिरी, कुठलाही गालबोट न लागता, कुठलाही गलत डिसिजन नाहीये, परफेक्ट अंपायरिंग तुम्ही यांची पाहू शकाल। ते माली सरांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो पंचांच्या साठी। दीपक तवले साहेब आपण सर्वांनी यावं। गणेश तात्रे, त्याच्यानंतर आमचे तर मालुंगीचे आमचे योगेश पाटील, प्रशांत बोलाडे, जयेश पाटील, निकेश घागस, गणेश भागीवंत, हर्षल बोलाडे, प्रथमेश पाटील, जय तवले, हितेश बोलाडे, शायनाथ घागस, शुभम भागीवंत, विवेक पवार, दर्शन पवार, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण या स्पर्धेसाठी दमदार मेहनत घेतली। जबरदस्त पंच या ठिकाणी बालू प्रशांत यांची पंचांची कामगिरी आपण या ठिकाणी पाहतो। चला तिने अंपायर आपण फोटो सेशन साठी। चला तिन्ही पंचांचा इथे आपण हा फोटो सेशन पाहताय। दीपक तवले आपण देखील यावं, जॉईन व्हा बक्षीस समारंभासाठी। तर रोहित यावं सामन्याचा सामनावीर, ज्याने दमदार फलंदाजी केली।
मंडप डेकोरेटर आपण यावं. जगन्नाथ दारावकर यांचं हे मंडप डेकोरेशन आपण पाहू शकाल की मित्रांनो जबरदस्त ज्यांची आपण या ठिकाणी भूमिका पाहू शकाल. मंडप डेकोरेटर ज्यांनी आम्हाला वेळेवर सहकार्य केलं आणि दमदार या ठिकाणी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मान आपण करूया. धन्यवाद, आभार. करण पाटील ठरले ते सामन्याचं. करण यावं. करण पाटील आपण रोहित पाटील माफ करा. योगेश पाटील आपल्या शुभ असते. सर्वांनी यावं. सर्वांना विनंती असेल आपण बक्षीस समारंभ वितरण सोहळ्यासाठी या ठिकाणी आपण यावं. तर या ठिकाणी सामन्याचा फायनलच्या सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी यस क्रिकेट संघ पाली. तर वैभव ओपी समालोचक आपण यावं. तत्पूर्वी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूसाठी सांधीची गणरायाची प्रतिमा देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. तर स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर कोलेगाव क्रिकेट संघाचा सौरभ पाटील ठरलाय ज्याने 4 कॅचेस 2 रनआउट पकडले. तो सौरभ ठरलाय. सौरभ यावं. सौरभ पाटील आपण यावं. कोलेगाव क्रिकेट संघाचा सौरभ. तर यावं. बघा चांदीची ही गणरायाची प्रतिमा देऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण क्षेत्रसाठी सायकल किंवा कूलर असे पारितोषिक पाहतो, परंतु सौरभ पाटील ठरलाय कोलेगाव क्रिकेट संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बघा मित्रांनो या ठिकाणी चांदीची गणरायाची प्रतिमा देऊन त्या खेळाडूला इथे सन्मानित करण्यात येईल. सौरभ यावं लगेच. धन्यवाद. त्यानं पाली वैलांना पहिला बोलून सेकंड आणि ते पाली संघ आपल्या 11 खेळाडू यावं. फक्त 11 खेळाडू यावं पोस्टर सेशन साठी. स्पर्धेचे आयोजक शशिकांत दिसले साहेब आपल्याला इथे आमंत्रित. फक्त 11च खेळाडू या आणि एक 12 चला. प्रथमतः कानपोली संघ आपण या. पाली संघ 1 मिनिट. चॅम्पियन संघ या. कानपोली संघ आपण 11 खेळाडू लगेच प्लीज व्यासपीठावर समोर यावं. प्रथमतः कानपोलीचे 11 खेळाडू अथर्व विलेवन गावदेवी कानपोली आपण या. प्रथमतः या. प्रथम कानपोली संघ चॅम्पियन संघ या. आयोजक शशिकांत दिसले आमदार स्पर्धेचे यशस्वी आयोजक आमदार चषकाचे.
तर या ठिकाणी प्रथम क्रमांक चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये अथर्व 11 गावदेवी कानपोली भोलानाथ शेठ पाटील सरपंच यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहताय आणि त्यांचा फोटो सेशन या स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या सोबत. चला पाली संघ लगेच या गावदेवी क्रिकेट संघ पाली चिरण आपण देखील यावं. चला यावं लगेच पाली क्रिकेट संघ. बघा कॅमेरामॅन लीग ब्लँकेट बरोबर पाठी आहे, त्याला माहिती आहे थंडी आहे. तर चला आपण या ठिकाणी पाली संघासोबत फोटो सेशन तुम्ही या ठिकाणी पाहताय. अरे बाबा एकदाच नको लावू. चला बाकी मान्यवरांना विनंती आपण बक्षीस समारंभासाठी आपल्या बक्षीस समारंभासाठी आपण यावं या ठिकाणी आपल्या अतिथी कक्षामध्ये. तर सौरभ पाटील ठरला या सामन्याचा बेस्ट या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. 2 रनआउट 4 कॅचेस आणि त्यासाठी आकर्षक ट्रॉफी आणि या ठिकाणी आपण त्याला ही गणरायाची चांदीची प्रतिमा भेट आपण देणार आहोत या स्पर्धेच्या वतीनं. चला जय हनुमान महालुंगी क्रिकेट संघ आमचे मुंडे असतील सर्व प्रशांत आपले सर्व खेळाडू घेऊन या. वारदी साहेब आपण देखील जॉईन व्हा. त्याच्यानंतर बेस्ट बॉलर 40+ मास्टर या स्पर्धेमधील प्रकाश मात्रे ठरलाय ज्याने 4 विकेट या स्पर्धेमध्ये संपादन केले. यावा बघा 4 संघांना हे डिवाइड करून दिलं. ही सूचना मी तुमच्या बरोबर तुम्ही सांगाल आमच्या गोलंदाजाने 7 घेतले. तर प्रकाश मात्रे ठरले त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. नामदेव देखील होती त्यांच्या रेसमध्ये परंतु इकॉनॉमिकल षटक कमी धाबांचे षटक प्रकाश याने फेकले आणि तो ठरलाय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. येऊ प्रकाश आकर्षक ट्रॉफी बघा 40+ मास्टर 1 धाब आरोग्यासाठी. त्याच्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट केतन ठाकरे 77 धावा 2 विकेट 87 पॉइंट्स तो या स्पर्धेमध्ये राहिलाय. उत्कृष्ट फलंदाज केतन ठाकरे आपण यावं. केतन ठाकरे प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. हार्डलक आपल्याला सेकंड रनअप ठरले परंतु भरपूर चांगला खेळ आपला झाला. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तर केतन ठाकरे ठरलेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. 77 रन आणि 2 विकेट एकूण 87 पॉइंट्स या स्पर्धेतील ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी 40+ मास्टर क्रिकेट संघ मोह यांना विनंती असेल आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावी. रोख रक्कम 25,000 रुपये देऊन तर चला या ठिकाणी या. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी 40+ मास्टर संघ यावा पण लगेच एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 25,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान. अभिनंदन अरविंदा डी सिल्वा. पाहू शकाल श्रीलंके टीमचा जसा तुम्ही विनोद पाटीलला पाहताय. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन या संघाचा इथे सन्मान केला जाईल. विजय दिसले दादाच्या या नावात दम आहे रे.
यस धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये तर कोलेगाव क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. त्यांनाही रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन इथे सन्मान केला जाईल. मान्यवर आपण फक्त एका जागेवरती राहा इथे. तर इथे तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांचा इथे भव्य दिव्य सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. कोले संघ आपण यावं लगेच. कोलेगाव क्रिकेट संघ ज्याने भरपूर चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. निसटता सामना त्यांनी खऱ्या अर्थाने जिंकला. 5 बॉलमध्ये 4 धावा वाचवले वाकडी संघाविरुद्ध आणि तो संघ थेट सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि त्या संघाचा इथे सन्मान. डीजे शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी आदा दादाची लयच न्यारी त्यांच्या पाठीशी ते सहकारी गणरायाची कृपा ती आहे गणरायाची कृपा ती आहे शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसलेवर आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे. धन्यवाद डीजे. त्याच्यानंतर रनर अप या स्पर्धेमध्ये ठरलाय. खरं अर्थानं उद्या तुमची जत्रा आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. आज जत्रा होती आणि चला गावदेवी आईच्या कृपेने आज ते या स्पर्धेमध्ये रनर अप ठरले. परंतु भरपूर चांगला खेळ झाला. त्या संघातील खेळाडू केतन ठाकरे देखील ठरलाय खऱ्या अर्थानं बेस्ट फलंदाज. तर रनर अप ठरलाय गावदेवी क्रिकेट संघ पाली चिराड. यावा आपण हे पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांचा हा सन्मान केला जाईल. डीजे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम. तर या स्पर्धेतील आपण पाहू शकाल रनर अप ठरलाय तो म्हणजेच गावदेवी क्रिकेट संघ पाली चिराट ज्याने खेळाने दमदार ज्या संघानं दमदार खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये आणि बरोबर 7 वर्षानंतर नाईट स्पर्धेमध्ये ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी रनर अप ठरले. एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती. साहेब यांच्या माध्यमातून ते आमदार चषकाचा 2025चा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 1 लाख रुपये देऊन त्या संघाचा इथे सन्मान केला जाणे. भव्य दिव्य ट्रॉफी तो भोळानाथ शेठ पाटील विद्यमान सरपंच कानपोली विद्यमान सरपंच वलप यांनी पुरस्कृत केलेला अथर्व 11 गावदेवी कानपोली संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये चॅम्पियन. यावर सर्व खेळाडू शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची साथ देती हो मोलाची प्रकाश सचिन सत्यवान. धन्यवाद डीजे. तर स्पर्धेतील आता आपण वैयक्तिक पारितोषिक अर्थातच मालिकावीर ची ही ट्रॉफी खऱ्या आता आणि ही बाईक आपण वितरण करणार आहोत. सर्वांना विनंती करतो. बघा सलग आपण पाहू शकाल अथर्व 11 गावदेवी कानपोली भोळानाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये. आता चला आपण खाली या सर्वांनी मालिकावीर 2 व्हीलर बाईक आता आपण वितरण करूया. ट्रॉफी क्रमांक 12 ही तुम्ही पाहताय कानपोली अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाची. आता मालिकावीर सर्व मान्यवरांना त्याच्यानंतर आमच्या मालुंगीच्या सर्व खेळाडूंना कॅप्टन्सला मी विनंती करतो की आपण यावं.
तर सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर यावं या ठिकाणी ही बाईक वितरण करण्यासाठी. तर शशिकांत शेठ दिसले साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. महत्त्वाचं आहे पारितोषिक. प्रत्येक खेळाडूला वाटतं की आपली स्वप्नातली बाईक मिलावी आणि मालिकावीरचा खिताब म्हणून आपल्याला मिळावा, प्रत्येक खेळाडूला असं वाटतं. तर या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू होते, 3 खेळाडू होते एकूण. आदेश मते, केतन ठाकरे आणि चेतन पाटील हे 3 खेळाडू होते या रेसमध्ये. परंतु केतन ठाकरेला बीट करून चेतन पुढे गेला, चेतनच्या पुढे आदेश मते गेला आणि अवघ्या 3 ते 4 धावांच्या फरकाने 3 धावांच्या फरकाने बघा. जर कोणाला डाऊट असेल तर आमचे स्कोरर याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तर अवघ्या 3 धावांनी फक्त आदेश मध्ये ठरलाय या स्पर्धेतील बायकरमॅन आणि आपल्या आयुष्यातील आदेश मला वाटतं जवळजवळ ही 4थी बाईक तो संपादन करत असताना, कारण या पट्ट्याने नागझरी स्पर्धेमध्ये आपल्या बाईकची सुरुवात केली. प्रथमतः भारत शेठ म्हात्रे यांची आमदार चषकाची स्पर्धा आणि इथे ही 4थी बाईक त्याच्या आयुष्यामधील आमदार चषक 2025 संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शशिकांत दिसले साहेब यांनी ही भरवलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील बायकरमॅन ठरलाय कानाव गावामध्ये आज. आदेश मध्ये अभिनंदन. आदेश प्रथमतः अभिनंदन. काय सांगशील मैदानावरती खेळत असताना हा प्रवास सुद्धा झाला? नक्कीच खेळायला खूप मजा आली आणि प्लस पॉईंट झाला आमचा प्रीतम जो एक चेंडूमध्ये 5 धावांची आम्हाला गरज असताना त्यांनी सामना जिंकवलेला. किती खुश आहेत आयुष्यातील 4थी बाईक किती विजय तुम्ही संपादन करता. चेतन अवघे तुमचा साथी पार्टनर फक्त 3 धावांनी मागे पडला. नक्कीच थोडा कमी पडला पण असं काही नाही आहे. शेवटी बाईक घ्यायची न ते जेवढं आपण खेळ करू तेवढं नशिबाची पण साथ लागते आणि बस चांगला खेळ झाला. पहिला मान कोणाला देणार बसण्याचा? बसण्याचा मान आता बघू सगळीच. आणि शेवटचा प्रश्न, आपण पहिल्या रात्री किंवा संपूर्ण रात्रभर खेळलात, आज खेळलात फायनल सामना, काय सांगशील या स्पर्धेबद्दल, मैदानाबद्दल? शशिकांत दिसले साहेबांनी भरवलेली स्पर्धा. नक्कीच खूप चांगली स्पर्धा होती आणि खेळायला पण खूप मजा आली. ग्राउंड पण एकदम सुंदर बनवलेलं आहे. गेल्या वर्षी पण आम्ही केलेलो पण यावर्षी अजून चांगलं बनवलेलं आहे. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये ट्रॅक्टर असेल, एंट्रीसाठी कॉल करावा लागेल की अगोदरच बुकिंग होईल? नाही, नक्कीच अगोदरच बुकिंग होईल. क्या बात. एकदा जोरदार आला मित्रांनो. या स्पर्धेतील बायकरमॅन ठरलाय आदेश मते. शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत, गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही र, त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. धन्यवाद. ठीक आहे. तर बघा, एकूण 32 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. प्रथमतः शशिकांत दिसले साहेब, ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या वतीने आम्ही सर्व संघांचा आभार व्यक्त करतो. जय हनुमान क्रिकेट संघ महालुंगी यांचा आभार, स्कोररचा आभार, लाईव्हवाल्यांचा आभार, समालोचकांचा आभार, पंचांचा आभार. सर्वांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये त्या सर्वांचा आम्ही ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज खानाव गावामध्ये स्वर्गीय जगन्नाथ शेठ दगडू दिसले नगरीमध्ये या ठिकाणी दमदार स्पर्धा राहिली आणि यशस्वी स्पर्धा संपन्न झाली. खास करून बाबूशेठ कुठलाही गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वी संपन्न झाली. हीच तुमच्या यशाची पावती आहे आणि सर्व संघांना प्राईज वगैरे सर्व आम्ही व्यवस्थित दिलंय. तर जर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर शाब्दिक सुमनाने आम्ही ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो. आणि जाताना सर्वांनी सुखरूप जा. रात्र देखील झाली, पहाट होत आली आहे, त्यामुळे घरी देखील आपली वाट पाहत आहेत. सुखरूप जा, सुखरूप पोचा, हीच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देऊ ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या वतीनं. आणि हा कार्यक्रम 4 दिवस ही स्पर्धा 4 रात्र गणरायाला वंदन करून छत्रपती शिवरायांना वंदन करून ही सुरुवात झाली आणि 4 रात्र निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडली. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. गणरायाला बाप्पाला देखील आम्ही धन्यवाद देतो. छत्रपती शिवरायांना देखील त्यांच्या खऱ्या अर्थानं आम्ही आशीर्वादानं ही स्पर्धा सुरुवात केली आणि दमदार स्पर्धा झाली. तर इथेच ही स्पर्धा संपन्न होईल हे आम्ही जाहीर करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. थँक्यू.